अवघे हरपे विज्ञान निशेष कर आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायजे. मानवी जीवनातील दुःखाचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कार्यरूपाने आपल्याला शीत उष्ण सुख दुःख इत्यादी जी द्वंद्व आहेत त्या द्वंद्वामध्ये आपल्याला आपलं वास्तव स्वरूप न कळल्यामुळं जी द्वंद्व असहिष्णुता आलेली असते तीच आपल्या दुःखाला कारण होते किंवा सुखदुःखाला कारण होते. आणि त्यामुळं अशा ह्या द्वंद्वामध्ये आपण जर आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर रूपाने आपली अंतःकरणवृत्ती राहिली किंवा हे जे प्रपंचाचं कोड आहे जी द्वंद्व आहेत ती कार्यरूप असणारी द्वंद्व आणि त्यांचं कारण अज्ञान हे जर याचं स्वरूप जर आपल्याला यथार्थ उमगलं तर आपल्या जीवनामध्ये हे स्वप्नात देखील दुःख येणार नाहीत किंवा सुखदुःखाचं आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे परिणाम होणार नाही. कारण सुखदुःखांची जी मजल किंवा सुखदुःखांचा जो प्रवेश आहे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. कर्तृत्व भोक्तृत्व सुखदुःख हे सगळे सूक्ष्म शरीरापर्यंत जाऊन पोचतात. हे जे ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे हे फक्त कारण शरीरापर्यंत जाऊन पोचतात आणि जन्ममरण जे आहे ते स्थूल देहापर्यंतच राहतं. म्हणजे हा चाललेला सर्व व्यवहार हा अनात्म पदार्थांच्या मध्ये चाललेला आहे आणि आत्मस्वरूपाशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तेव्हा आपल्याला दोन गोष्टी कळल्या पाहिजेत की हे विज्ञान म्हणजे हे जगत काय आहे हे कळलं पाहिजे आणि त्या जगताचं अधिष्ठान असणारा परमात्मा ब्रह्म किंवा ब्रह्मरूप आत्मा याचंही तत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. जर कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे, ज्याला मी आत्मा आहे असं कळेल तर त्याला हे आध्यात्मिक आधिभौतिक आणि अधिदैविक अशी विश्वातली सर्व प्रकारची संकट एकाच वेळेला मेरू पर्वतासारखी जरी कोसळली तरी ती त्याच्या अंतःकरणवृत्तीला ज्ञानवान पुरुषाच्या अंतःकरणवृत्तीला दडपून टाकू शकत नाही, अभिभूत करू शकत नाही, त्याच्यापर्यंत ती पोचूही शकत नाही. म्हणून या ठिकाणी अहितापासोनी काढिती हित देवनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणून या ठिकाणी अपौरुषे असणारा वेद तो आपली माता झाला आणि त्याने आपल्याला जे अतींद्रिय जे इंद्रियांना विषय नाही जे आपल्याला जीवाला जे अज्ञात आहे त्या अज्ञाताचं ज्ञापन करून देऊन शास्त्र खऱ्या अर्थाने सार्थ झालेलं आहे. त्याचा अर्थ असा की हे जे सर्व प्राणीमात्र आहेत विशेषतः हे जे शास्त्र आहे हे इतर प्राण्यांसाठी नाही. म्हणजे चतुष्पाद पशु पक्षी यांच्यासाठी शास्त्राचे नियम नाहीत तर हे शास्त्राचे नियम फक्त मानव मात्रासाठी आहे. तेव्हा हा जो मानवी जन्म आहे तो अत्यंत दुर्लभ अशा स्वरूपाचा आहे की दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. या ठिकाणी हा जन्म मनुष्य जन्म मिळणं हेच अत्यंत कठीण गोष्ट आहे. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर या ठिकाणी आपल्या अंतःकरणात मुमुक्षुत्व निर्माण होणं की मला कोणत्याही प्रकाराने ह्या संसार बंधनातून माझी मुक्तता व्हावी असं सहसा कोणाला वाटत नाही. आणि त्याशिवाय जर आपल्याला असं वाटलंही एखाद्याला तरी आपल्या स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीनं किंवा प्रयत्नाने मनोबल बुद्धिबल किंवा आपल्या ठिकाणी असणारं शारीरबल हे ह्या संसार बंधनातून तरुण जाण्याला उपयोगाला येत नाही. त्याच्यासाठी महापुरुषांचा आश्रय घ्यावा लागतो. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि मनाने गेला तर मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. या ठिकाणी आपल्या स्वतंत्र बुद्धीनं किती ती सूक्ष्म तीक्ष्ण पवित्र असली तरीसुद्धा ती आत्मस्वरूपाचा वेध घेऊ शकत नाही. कारण यो बुद्धे परतस्तु सा, आत्मा बुद्धीच्याही पलीकडे असणारा मन बुद्धी मन वाचातीत तुझे हे स्वरूप असं सांगितलेलं आहे. अशा स्वरूपाचं अज्ञात असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून देणारी ही श्रुती माता आहे. म्हणून अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य
शास्त्रत्वम, शास्त्राचं आपल्याला अज्ञात असावं आणि त्याचं ज्ञान करून द्यावं. या ठिकाणी आपल्याला जे ज्ञान आहे त्याचंच जर पुन्हा सांगत बसलं तर तो काय झाला, अनुवाद झाला. शास्त्र हे अनुवाद करत नाही, ते अज्ञानाचं ज्ञापन करून देतं. आणि त्या अर्थाने हा मनुष्यजन्म प्राप्त झालेल्या सर्व प्राणीमात्रांना म्हणजे मनुष्यमात्रांना, मानव जातीला अत्यंत परमानंदाची प्राप्ती व्हावी, म्हणजे त्यांना निर्भेळ अशा प्रकारचं निर्विषयक, निरुपाधिक आणि जे नित्य असं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अशा प्रकारचं जे सुख आहे ते सुख त्यांचं स्वतःचं स्वरूप आहे याची ओळखी करून देण्यासाठी वेदातला जो अंतिम तत्त्वज्ञानाचा भाग आहे त्याला उपनिषद असं म्हणतो किंवा औपनिषदीय तत्त्वज्ञान ते प्रवृत्त झालेलं आहे. आणि त्याद्वारा मनुष्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देताना उपनिषदांचा अर्थ आपल्याला कळत नाही, वेदाचा अर्थ मार्मिक रहस्य तात्पर्यभूत अर्थ कळत नाही. म्हणून ह्या वेदाचं सार सर्वस्व सांगण्यासाठीच गीता प्रवृत्त झालेली आहे. की गीतेमध्ये त्यांनी सांगितलं काय, भगवान परमात्मा हा उपनिषदो गाव काय सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. त्या ठिकाणी आपण आता जे मंगलाचरण करतो त्याच्यामध्ये सांगितलं सर्व उपनिषद हे काय आहे, जणू काही गायी आहेत आणि त्या गायीचं दोहन करणारा, गायीच्या शरीरात असणारं सर्वाचं सार जर काय असेल ते दुग्ध आहे आणि त्या साररूपी दुग्धाचं दोहन करणारा कोण आहे, गोपालनंदन हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. की तो म्हणजे वेदाचं सार ज्याच्या निश्वासातून वेद झालेले आहेत, यस्य निश्वसितम वेदा, तोच परमात्मा आपल्याला आपल्याच निश्वासातून अभिव्यक्त झालेले, प्रगट झालेले, आविर्भूत झालेले जे वेद आहेत त्या वेदाचं मर्म मानवी बुद्धीला आकलन होत नाही. म्हणून भगवान परमात्म्यानेच तोच काय दयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलीला स्वमुखे. भगवान स्वतः परमात्मा मुखतः ही गोष्ट गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. दोग्धा गोपालनंदना. आणि ऐकणारा कोण आहे, पार्थो वत्सहा, त्या गायीचं वत्स म्हणजे या श्रीकृष्णरूपी परमात्म्याने ज्या उपनिषदरूपी गायीचं दोहन केलं आणि हे गीतारूप अमृत पाजलं, तर तो वत्स कोण आहे, अमृत. दुग्धम गीतामृतम महत. ह्या गीतेतली जी वचनं आहेत ती वचनं काय चुकलं का, दैसे गीतेचे दुभते वत्स करुणी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. वासरू म्हणून अर्जुनाचं निमित्त केलं आणि सगळ्या जगासाठी ह्या गीतारूपी दुभिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय. श्रीकृष्ण परमात्मा हीच गाय आहे. आणि त्या एकदा उपनिषदाला गाय असं म्हटले आणि इथं काय म्हटलेलं आहे, भगवंताला गाय असं आपलं म्हटलेलं आहे. की भगवंतानीच या ठिकाणी हे सगळ्या जगाच्या उद्देशाने गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, अशा प्रकारचं हे गीतामृत आपल्यापर्यंत भगवंतानी अर्जुनाच्या माध्यमातून आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण एक एक अध्याय जे आहे त्या अध्यायाचं चिंतन करत आता 7व्या अध्यायापर्यंत आलो. आणि त्या 7व्या अध्यायामध्ये असा विषय आहे की जसं आपण म्हटलं की 6व्या अध्यायाचं चिंतन आपल्याकडून म्हणावं असं होत नाही बऱ्याच वेळा, केवळ थोडासा प्रयत्न केला आपण. तसंच ह्या 7वा अध्याय ना हाही सगळ्या गीतेचा सारभूत अध्यायच आहे. याच्यामध्ये पूर्णपणे उपासना आणि तत्त्वज्ञान यांची जे काही सूत्र आहेत, मार्मिक रहस्य आहेत, ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आता या अध्यायाचं चिंतन करत असताना आपल्याला ह्या अध्यायाची सगळी कोडी उलगडतील किंवा त्यातलं मार्मिक रहस्य हस्तगत होईल एवढं जरी झालं नाही तरी या अध्यायात केवळ आपल्याला नुसतं आपल्याला काय कळलं नाही एवढं कळलं तर पुन्हा पुढं कधीतरी कळण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी किमान आपल्याला भरपूर शंका आल्या पाहिजेत की हे करत असताना ह्या शब्दाचा अर्थ काय, किंवा या ठिकाणी जी ह्या वाक्यावरून येणारी शंका काय, त्या शंकेचंच कुठं काय उत्तर माऊलींनी किंवा भगवान परमात्म्याने दिलेलं आहे. हे करत असतानाही आपल्या अंतःकरणात अजूनही काही
शंका उद्भवतात किंवा आपल्याला त्या अर्थाचा अवगम चांगल्या प्रकाराने होत नाही, याविषयी पुन्हा पुन्हा जर आपण भरपूर चिंतन केलं तर हा 7वा अध्याय खऱ्या अर्थाने अगदी ज्ञान विज्ञान योग आहे. म्हणजे ज्ञान म्हणजे जे शास्त्राचं असत्वापादक आवरण निर्माण करण्यासाठी जेवढा शास्त्राचा मोठा जंजाळ आहे, तर ते ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान पण होईल. आणि विज्ञान म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान पण आभानापादक आवरण जेणेकरून दूर होईल. अशी जी तत्वमस्यादी महावाक्य आहेत, त्या महावाक्याचं विवरण याच्यामध्ये आलेलं आहे. ते कारण भगवंताची प्रतिज्ञा आहे, ज्ञान सांगेन तुझं विज्ञानेशी, विज्ञानासहित ज्ञान सांगेल. म्हणजे परोक्ष ज्ञानाचंही हा अध्याय साधन आहे आणि अपरोक्ष ज्ञानाचंही हा अध्याय साधन आहे. अशा रीतीनं आपण पाहिलं पाहिजे की शास्त्रातल्या ज्या काही शंका आहेत, जेवढ्या शास्त्रामध्ये संपूर्ण शास्त्र अध्ययन केल्यावर येतात, त्या सगळ्या शंका इथे येऊ शकतात. आणि त्या शंकाचं निराकरण झालं म्हणजे आपल्याला परोक्ष ज्ञान होऊ शकतं. आणि या शास्त्रामध्ये जी तत्वमसी महावाक्याचा उपदेश सांगितलेला आहे, तो याच्यामध्ये संक्षेपाने कुठं विस्ताराने पूर्णपणे सांगितलेलं आहे. सगळ्या अध्यायाचं फलित म्हणून काय होईल तर या आभानापादक आणि असत्वापादक आवरण दूर झाल्यानंतर त्याला काही अनावृत्त परमात्म दर्शनच आहे. म्हणजे ह्या अध्यायातून आपल्याला साक्षात्कार झाला पाहिजे. तो साक्षात्कार कोणता? दृढ अपरोक्ष साक्षात्कार होईल. अशा प्रकारचं आपल्याला या अध्यायामध्ये चिंतन आहे. असं या अध्यायाचं जे नामाभिधान आहे पुष्पिकेमध्ये ते सुचवतं. म्हणून या अध्यायाचं नाव ज्ञान आणि विज्ञान होऊन तुम्हाला परमात्म्याचा योग नाम परमात्म प्राप्तीचं साधन यामध्ये पूर्णतया निरूपण केलेलं आहे. म्हणून नावच देताना दिले का ज्ञान आणि विज्ञान. आता ज्ञान आणि विज्ञान याचा विचार करत असताना इथं तुम्ही म्हणाल हे झालं भाष्यकारांना अनुसरून. पण ज्ञानोबाराय या ठिकाणी काय म्हणतात तर ज्ञानोबाराय तेच सांगतात. ज्ञानोबाराय आणि भाष्यकार वेगळे सांगत नाही. कालच आपण चिंतन केलं. ज्ञानोबाराय काय सांगतात की या ठिकाणी तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीशी, पण कसं की कशासाठी तर मज समग्राते जानशी ऐसे, माझं जे समग्र म्हणजे सर्व व्यापक देश काल आणि वस्तूच्या मर्यादेचा अतिक्रमण केलेलं अखंड आणि निरतिशय आणि निरपेक्ष व्यापक असणारं असं माझं जे स्वरूप आहे ते तू जेणेकरून जाणशील. आणि असं नाही जाणणार तर तळहातीचे रत्न जैसे, तुम्हाला तळहातावर ठेवलेलं दुसरा पदार्थ तुम्हाला एखाद्या वेळेस दिसणार नाही, अंधार वगैरे प्रतिबंध असेल, पण तळहातावर रत्नच असेल तर ते स्वयंप्रकाश रत्न आहे, त्यात तुम्हाला ते स्वतःचं ज्ञान करून देईल. तसं तुम्हाला स्वयंप्रकाश आत्म्याचं ज्ञान तळहाताच्या रत्नासारखं होईल. तळहातावरील काय वाटोळा आणि डोलत देखी जे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. असं ज्या अर्थी माऊलींच्या अंतकरणाने मातेच्या अंतकरणाने सांगतात, त्या अर्थी ह्या अध्यायाचा वेध घेत असताना आपल्याला दररोज ह्या अध्यायाच्या द्वारा आपल्याला हे जे विज्ञान आहे हे मिथ्या कसं आहे आणि आपला आत्मा सद्रूप चिद्रूप आनंदरूप कसा आहे, आणि तो आत्मा म्हणजे माझं स्वरूप आहे आणि ते स्वरूप म्हणजे केवळ ते अंतकरण अधिष्ठान साक्षी चैतन्य एवढंच नसून ते सगळ्या जगदाधिष्ठान असणारं किंवा जगताचं कारण असणारं मायाधिष्ठान जे चैतन्य आहे, म्हणजे सर्व कार्याचं आणि कारणाचं असणारं जे अधिष्ठान एकमेवाद्वितीयम ब्रह्म, तेच माझा आत्मा आहे. याचा अर्थ मीच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच मी आहे हा बोध होऊन माझ्या अतिरिक्त हा सर्व काय आहे जगताचा आभास आहे. आणि हा कल्पित असणारा आभास हा माझ्या परमार्थिक त्रिकालाबाधित सत्य नित्य असणाऱ्या आत्मस्वरूपाला काही कोणत्याही प्रकारचा स्पर्श देखील करू शकत नाही. असं माझा आत्मस्वरूप ह्या माया आणि माया कार्याने, सुख आणि दुःखाने, जन्म आणि मरणाने, ज्येष्ठ कनिष्ठ भावाने, कर्तृत्व भोक्तृत्वाधिकाने विवर्जित अशा प्रकारचा असंग निर्विकार अशा स्वरूपाचा मी आहे. आणि असं जर आपल्याला दृढ निश्चय जर आपल्या बुद्धीचा झाला तर भगवंताचं सांगणं आपल्यासाठी सार्थ आहे. नाहीतरी गोठी होईल मुखिया बैऱ्याची, नाहीतर मुख्याने सांगितलं आणि बैऱ्यानी ऐकलं अशा प्रकारचं होईल. असं जसं 6व्या अध्यायामध्ये सांगितलं त्याप्रमाणे स्थिती. याचा अर्थ एवढाच की हे जे प्राप्त झालेलं मनुष्यजन्म
हां, आणि हे प्राप्त झालेलं ज्ञानेश्वरी दर्शन किंवा गीता दर्शन हे स्वतंत्र दर्शन आहे. म्हणून काही लोकांनी गीता अखंडानंद स्वामींनी उडिया बाबांनी ह्या गीतेला दर्शनच म्हणूनच म्हटलेले. दर्शन म्हणजे साक्षात्काराचा उपाय. साक्षात्काराचा हा पूर्णपणे परिपूर्ण उपाय आहे. आणि म्हणून या दृष्टीनं आपण जे जे शब्द याच्यामध्ये सगळे शब्दाचं उकल आपल्याला होईल असा नाही, पण जे काही शास्त्रकारांनी शब्दकोशामध्ये शब्द सांगितलेले आहेत किंवा जे काही दार्शनिक विचारातल्या काही जेवढ्या आपल्याला ज्ञात प्रक्रिया आहेत किंवा अज्ञात असल्या तर कोणी महापुरुषांच्या द्वारा सद्ग्रंथाच्या द्वारा आणखी काही जर त्याला आपल्याला दिशा देणारं असं चिंतन मिळालं महापुरुषांच्या, तर त्याचा काही ना काही आश्रय घेत आपण या ह्या अध्यायाचं चिंतन करायला पाहिजे. आणि त्या प्रकाराने या ठिकाणी पहिल्यांदा अधिकारी सांगितला की आता हे चिंतन आपल्याला करताना भगवंतानी पहिलं सुतोवाच करून ठेवले. कोणाचं तर आपण 2-3 दिवस चिंतन करत आहोत. मय्या सक्त मनाः पार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा न्यास्यची तच्छृणु ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. असं भगवंताने प्रतिज्ञा केली. आणि ती कोणी केली प्रतिज्ञा? भगवंताने केलेली, की ज्याच्या ठिकाणी षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा, त्या परमात्म्याची प्रतिज्ञा कधीच विफल होणं शक्य नाही. मग इथं जर काय असेल तर काय आपलीच अधिकाराची उणीव आहे. जर भगवंताने प्रतिज्ञा केली, भगवंत हा सत्य संकल्प आहे, त्याचा संकल्प कधीच व्यर्थ होत नाही आणि त्यांनी केलेली प्रतिज्ञा कधीच व्यर्थ जाणार नाही. आणि असं असूनही जर आपल्याला हे ज्ञान जर आपल्याला तळहाताच्या आवळ्या इतकं आपलं स्वरूप जर स्पष्ट होत नसेल तर याचा अर्थ अधिकारी आणि फल यांचा संबंध आहे. आपल्या अधिकारामध्ये उणीव आहे आणि म्हणून ती अधिकाराची उणीव आपण भरून काढली पाहिजे. ती कशी काढायची हे पण गीता आपल्याला पदोपदी सांगत आहे. आणि त्यासाठी ह्या थोडक्यात काय की यामध्ये जर आपल्याला मनुष्यजन्म येऊन भागणार नाही, आपल्या ठिकाणी तीव्रतर मुमुक्षुत्व असलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनात सर्वात प्राथम्य कशाला दिलं पाहिजे तर ह्या गीता चिंतनाला दिलं पाहिजे. आपल्या आयुष्याचा जो जो क्षण आहे तो सगळा क्षण भगवान परमात्मा माझ्या कल्याणासाठी काय सांगतात याचं श्रवण मनन निधिध्यासन हे करण्यासाठीच हे आयुष्य आहे असं समजून जर आपण ह्या गीतेच्या शब्दाचा किंवा ज्ञानेश्वरीच्या शब्दाचा वेध घेतला तर ते आपल्याला काही ना काही फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही किंवा परिपूर्ण रूपानेच फलद्रूप झालं पाहिजे. तशा रीतीनं ह्या अध्यायाच्या योजनेमध्ये सांगितलं हे होईल कोणाला तर ज्या पुरुषाच्या जीवनामध्ये आश्रय आणि विषय दोन्ही परमात्माच झालेला आहे. या ठिकाणी मला दुसरं कोणतंच माहीत नाही. स्वामी महाराजांना जर विचारलं मागं सांगितलं असेल बरं, स्वामी महाराजांच्याकडे एक त्यांची भाची यायची आणि ते कीर्तनकार होती. बरं, भाची सख्या बहिणीची मुलगी आणि ती वारंवार यायची आणि आले का बरं काय काम आहे तुमचं, कुठून आले तुम्ही, असं ते विचारायचे. मधल्या काळात बरेच दिवस त्यांचा संबंधही नव्हता पण ते विचारायचे. ते म्हणायचे की तुम्ही स्वामीजी विसरून जाता, मला पुन्हा 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 विचारतात तुम्ही, बरं मी काही दूरची आहे का. तर स्वामी महाराज म्हणायचे बरं बाई आता नाही विसरणार, आता पुढच्या वेळेला ठेवील. ते म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही असंच म्हटले होते. मग स्वामी म्हणायचे खरं सांगू का तुला, आता मी संन्यास कशासाठी घेतला आहे, ते आता ज्याच्यासाठी संन्यास घेतला ते करू का तुला लक्षात ठेवू का ब्रह्म लक्षात ठेवू, ऐकी नाही. याच्यासाठी ज्या पुरुषाला दुसरं काही जीवनामध्ये आणि थोडं जरी आलंबन चित्ताला ठेवायचं ठरलं परमात्मा सोडून तर त्याला हे फलीभूत होणार नाही. यासाठी तुका नाहीतर त्याची स्थिती काय सांगितली, तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. असं प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न घडे त्याशी दोही पेवावरी ठेव दाता हात होय अपघात, बरोबर ना, होय अपघात शरीराचा. या ठिकाणी जर तीव्रतर मुमुक्षुत्व असलं तर जगातलं केवढंही दुःख आलं त्याचा पण विचार नाही आणि जगातलं सर्वात केवढंही मोठं ऐश्वर आलं तर त्याचाही विचार नाही. ऐश्वर एकच आहे की ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ. कोणती तळमळ आहे, काही हे खंड येईल कर्म
पारुष्यतील धर्माधर्म कास याने हे कळेल वर्म म्हणवनी श्रम वाटतसे काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. म्हणून मनुष्याने ह्या अध्यात्मचिंतन करायला जर आपल्याला योगच आला तर त्याने जे अनात्म पदार्थाचं चिंतन आहे ते आपल्या वृत्तीवरून त्याचं महत्त्व हळूहळू कमी झालं पाहिजे. इतकं त्याच्यासाठीच आपल्या शास्त्रामध्ये ह्या असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा हे ज्या अवस्था सांगितल्या ह्या अवस्था ज्ञानोत्तर सांगितलेल्या आहेत. जर ज्ञानोत्तर जर ह्या अवस्था जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला पुष्ट करत असतील तर मुमुक्षू असताना अज्ञान कालामध्ये केवळ मुमुक्षुत्व निर्माण झालेला असताना याच्यामध्ये ह्यांचं जर आपण जतन करू हा अभ्यास जर आपण करणार नाही वृत्तीवर विषयांनाही ठेवू आणि वृत्तीवर परमात्म्यालाही ठेवू म्हटलं तर चिडिया दो दो न बने. चिमणी ज्या वेळेला एक दाणा घ्यायला जाते आणि पहिला तो दाणा साठवून ठेवते आणि दुसरा दाणा घ्यायला पाहते तेव्हा पहिला दाणा गळून पडतो. त्याप्रमाणे जर खरोखरच आपल्याला वाटत असेल की हा मनुष्य जन्म इतका दुर्लभ आहे की मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे नरदेह एक क्षण असं जर ह्या देहाचं महत्त्व आहे तर याची देही याचे डोळा या आपल्याला जर मुक्तीचा सोहळा भोगायचा असेल तर एकाच वेळेला आपल्याला ह्या संसारातल्या गोष्टीला तेवढंच महत्त्व आणि परमार्थालाही तेवढंच महत्त्व असं जर दिलं तर त्याचा अर्थ त्याला वास्तव जे काही शास्त्राला संतांना अभिप्रेत असलेलं आणि अनुभूत असणारं असं जे स्वरूपभूत ज्ञान आहे त्या स्वरूपभूत ज्ञानापर्यंत आपण खऱ्या अर्थाने पोचणार नाही. म्हणून आपल्याला ध्येय जे आहे त्या जसं आपण माऊलीच्या मंदिराकडे निघालो दर्शन करायला आपण तिथे गेलो एक म्हटलं का हो रामराव दिसले का तर म्हणतो नाही दिसले. नंतर पुन्हा येताना पाहिलं तर म्हणे तुम्ही दिसले नाही ते म्हणून मी तुमच्या समोरून गेलो तरी आपल्याला त्याचं लक्षात नाही. किंवा रस्त्याने आता काही लोक विचारतात की तुमच्या रस्त्याचं सगळं काम झालं का अजून सुरू झालं का नाही आहे की नाही. आता रस्त्याचं काम कोणत्या टोकाला राहिलं असेल किंवा नाही काय एवढं लक्षात नाही पण काम चालू आहे असंच म्हणणार ना आपण. कारण का आपलं ध्येय काय आहे की समाधीचं दर्शन त्याच्यामध्ये ह्या रस्त्यात कोणता खडक पडला कुठं खड्डा पडलेला आहे काय काम पूर्ण झालं याचं आपल्याला सांगता येत नाही. त्याप्रमाणे संसारातल्या गोष्टी जरी काही उणिवेने युक्त असल्या व्यावहारिक पातळीवर तरीसुद्धा त्याचा विचार नाही. मुख्य विचार कोणता आहे निदानीचा एक पांडुरंग. माझ्या जीवनामध्ये मला परमात्मा प्राप्ती हे ध्येय आहे आणि त्या ध्येयाकडे जात असताना इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची उपेक्षा आपल्याकडून सहज होत राहिली तरच हे ज्ञान विज्ञान योग आपल्याला काय होईल फलीभूत होईल. आता आपल्याला काय करायचं आहे वेदांत चिंतन. विषय कोण आहे वेदांत आहे की नाही. आणि कशावर अवलंबून आहे आपण आश्रय कोणाचा केलेला आहे आश्रय वेदांताचाच. यालाच म्हणायचं वेदांत वाक्येषु सदा रमंतो भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमंतः अशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः काय स्वशांत सर्वेंद्रिय वृत्तिमंतः स्वानंद सदा रमंता नाही दुसरे ते दोन प्रकारे ते श्लोक आहे. स्वशांत सर्वेंद्रिय वृत्तिमंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः अहर्निशम ये ब्रह्मणी रमंतः. रात्रंदिवस त्याचं रममान कशात झालेला आहे ब्रह्मामध्येच झालेला आहे. असा जो पुरुष आहे तो पुरुष याची देही याची डोळा या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून भगवंतांनी पहिलं सांगितलं तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर तुमचा आसक्ती कुठं असली पाहिजे माझ्याच ठिकाणी. दुसरा एक भाग आहे आपण चिंतन केलं का भक्ती भगवंताची द्वैतात्मक किंवा अद्वैतात्मक कोणत्याही प्रकारची का होईना भक्ती त्या भक्तीमध्ये प्रेमपूर्वक आपण समर्पण स्वतःच्या व्यक्तित्वाचं करणं अशी प्रकारची भक्ती म्हणजे याच्यामध्ये परमात्म्याचा आश्रय करणं आणि ती जी साधना आहे ती अखंड नित्य निरंतर करत राहणं. त्याच्या अतिरिक्त आपल्या जीवनाचं कोणतंही ध्येय प्राप्य गंतव्य ज्ञेय काहीच नाही. ध्येय ध्येय परमात्माच आहे प्राप्य परमात्माच आहे असं म्हणून आणि हा परमात्मा आपल्या प्रयत्नाने प्राप्त होणार नाही हे सर्वांचं म्हणणं आहे पूर्वसुरींचं म्हणणं आहे. परमात्मा हा प्रयत्न साध्य नाही तो कृपा साध्य आहे.
म्हणून परमात्म्याचीच आपल्यावर कृपा व्हावी म्हणून परमात्म्याचीच प्रार्थना करावी. यांनी काशिकानंद स्वामींनी सांगितलं, जे लोक वेदांत आणि भक्ती यांना वेगळं समजतात तर त्यांनी जे शांतीपाठ आहेत ना, त्या शांतीपाठावर एक ग्रंथ लिहिला आणि त्यांनी सांगितलं, ज्या संप्रदायामध्ये वेदांताच्या पाठाच्या आरंभालाच ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर पुन्हा त्याची पुनरावृत्ती पाठाच्या अंती केली जाते. तो वेदांत संप्रदाय आणि भक्ती यांचा पूर्णपणे दुरावा आहे असं म्हणण्याला कोणाला अधिकार आहे? असं कोणालाच म्हणता येणार नाही. आता आपण चिंतन करायचं तर अगोदर ओम पार्थाय प्रतिबोधिताम म्हणतोच की नाही? ही प्रार्थनाच आहे की नाही? त्याच्यामध्ये भद्रम कर्णेभिः जशी प्रार्थना आहे, या कुंदेंदू तुषार हरधवला काय आहे, सच्चिदानंद रूपाय काय आहे, सगळ्या प्रार्थनाच आहे. त्यामुळं ज्या परमात्म्याने हे सगळं विश्व उत्पन्न केलं, ज्याच्यावर स्थित आहे, ज्याच्यामध्ये हे लीन होतं, येतो वा इमानी भूतानी जायंते, त्या परमात्म्याचं काय चिंतन करूनच सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आपल्याला वेदांत चिंतन करताना सुद्धा आपल्या इंद्रियांना, मनाला, बुद्धीला जर काही बल तरतरीतपणा ठेवायचा असेल तर ते काय सगळं परमात्म्याच्या कृपेवरच अवलंबून आहे. नाहीतर काय, नको जाऊ देव भंगा गात्रे माझी पांडुरंगा आयुष्य करी उणे परिमज आवडो कीर्तन. साधनेसाठी जे जे काही करायचं ते सर्व परमात्म्याच्या प्रार्थना आणि परमात्म्याचा आश्रय आणि चिंतनही परमात्म्याचंच करायचं, आश्रयही परमात्म्याचाच घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट सांगता की योगम युंजन, की हे नित्य करत राहायचं. कधी माणसाने असं वाटू नये का मला 12 वर्ष झाले अजून काहीच नाही. तू जर कधी अधिकारी होण्याचा प्रयत्नच केला नाही तर स्वामी महाराज म्हणायचे, दगड किती दिवस पाण्यात असला म्हणजे बोट चेपा होतो, आहे की नाही? जर तू काय अधिकारी होण्यासाठी केलंच नाही, नुसतं ऐकत राहिला, त्याच्या ठिकाणी करत मात्र काहीच नाही, तर तुला कसं काही फलीभूत होणार? म्हणून या ठिकाणी आणि हे साधन 12 वर्ष 15-20, काही लोक म्हणतात आम्ही वेदांतात भरपूर आयुष्य घालवलं, नंतर आम्हाला कळलं आणि मग नंतर आम्ही दुसरा मार्ग पकडला. याचा अर्थ काय? वेदांत ज्या पद्धतीनं त्याला आकलन व्हायला पाहिजे तो झाला नाही. याचं कारण म्हणजे तुम्ही किती वेदांताचं चिन्ह 25 वर्ष ऐकलं म्हणतो आणि 25 वर्ष किती वेळा ऐकला? तर ते म्हणतो की दररोज तासभर मी सगळा व्याप टाकून 1 तास काय करत होतो? श्रवण करत होतो. 1 तास श्रवण केलं आणि 23 तास काय करत होता? अनात्म पदार्थाचं चिंतन करत होता, आहे की नाही? स्वामी महाराज सांगायचे की श्रवण करतो वेदांताचं आणि चिंतन करतो संसाराचं आणि मग साक्षात्कार होतो दुःखाचा. त्याला दुःखाचा इथं सततम या ठिकाणी योगम इंजन म्हणजे नित्य निरंतर दीर्घकाल आणि शिवाय आदरपूर्वक असं जर करीत असला आणि ते करताना जर याची श्रद्धा कधी म्हणायची माहिती आहे का? श्रद्धा तेव्हा म्हणायचे की हे सर्व करीत असताना मला कधी तुम्हाला साक्षात्कार होणार आहे, काय सांगितलं तुम्हाला शास्त्राने गुरूंनी, कधी साक्षात्कार होईल? असं केल्यावर कधी होईल याचा विचार नाही, साक्षात्कार होईपर्यंत मी करणार आहे. म्हणून हे सगळं करायचं कुठपर्यंत? साक्षात्कारपर्यंतम. शबरीसारखं त्या गुरुजींनी किती गोड सांगितलं की शबरी लहान मुलगी, लग्नाला आलेली मुलगी गेली आणि मतंग ऋषीची सेवा करायला लागली. राम कधी भेटेल? तर ते म्हणे तुला राम भेटेल, एवढेच शब्द ऐकले. आणि जेव्हा रामप्रभू भेटले तेव्हा तिचं वय काहीतरी 85 काय झालं होतं म्हणतात, म्हणजे काय इतिहासाप्रमाणे. तेव्हा 85 वय झालं तेव्हा रामप्रभू तिला भेटले. 12 वर्षाची आलेली कन्यका, लग्नासाठी तिची योजना केली, पळून आलेली. तर तिनं कधी विचार केला का त्याचा? सेवा करत राहिली. अशा प्रकारचा जर योगाचं साधन करेल, त्याच्यामध्ये संशय नाही, कोणत्याही प्रकारची श्रद्धा अतीव आहे, तर अशा पुरुष जो आहे त्याला निश्चित भगवंताचं समग्र रूपाने निसंशय ज्ञान जेणेकरून होईल ते तुला मी सांगतो. म्हणजे तुला ते ज्ञान होईलच. आणि ते ज्ञान काय साधारण नाही. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः की यज ज्ञात्वा नेह भूया अन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. जे ज्ञान तुला झालं का तुला खरंच वाटेल. नाहीतर कालच आपण चिंतन केलं, काही लोक इतिहास शिकतात म्हणतात भूगोलात आम्ही अनभिज्ञ आहे. इतिहास भूगोल दोन्ही शिकलं तर म्हणतात नागरिकशास्त्र कळत नाही. ते कळलं तर त्यांना म्हणलं तुम्हाला वनस्पतीशास्त्राचं ज्ञान आहे का? तर ते नाही म्हणतात. हे तुल अज्ञान जे आहे की याचे पडदे कधीच माणसाकडून जात नाही. एकच करू शकतो मनुष्य, आपल्या मूल अज्ञानाची निवृत्ती करू शकतो. आणि एकदा मूल अज्ञान गेलं
की हे तुला अज्ञान जे त्या तुला अज्ञानाची निवृत्ती करणं हा पुरुषार्थ नाही. खरं आत्मस्वरूपाचं अज्ञानाच्या आवरणाचा भंग करणं हा जीवनामध्ये परम पुरुषार्थ आहे. की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मनुष्याला मी हा जो आहे तो मी नेमका कोण आहे, तर मी ज्ञानस्वरूप आनंद घन अशा प्रकारचा अमर आत्मा आहे. आपली श्रुती जी आहे ती आपल्याला हकारून सांगते, शृण्वंतो अस्य अमृतस्य पुत्रा आये धामानी दिव्यानी तस्तु. तुम्ही अमृताचे पुत्र आहात. तुकाराम महाराज म्हणतात ना, अमराहा अमराहा खरे की पाहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. आता या ठिकाणी भगवान सांगतात, अर्जुना तू जर हे ऐकलं ना तर या मनुष्य शरीरात मृत्यूलोकात या शरीरातच तुला असं वाटेल की मला आता ज्ञातव्यम न अवशिष्यते, मला जाणायला काहीच राहिलं नाही. जे जाणायला पाहिजे होतं ते मी केलं, जे करायला पाहिजे होतं ते कर्तव्य पण मी केलेलं आहे. ते ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिना. ज्ञानामृताने मी तृप्त झालेला आहे. ज्ञानामृताच्या डोहामध्ये मी अखंड निमज्जन करत आहे. आणि अशा प्रकारचं मला आता या जगामध्ये काही दुसरं अमृत, स्वर्गातलं अमृतसुद्धा मला नको. ज्ञानामृत हे सर्व अमृतामध्ये श्रेष्ठ आहे. सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञानयज्ञ मोठा, अनुष्ठान करिता याचे भव होय खोटा. सर्वम द्रव्यमयाद यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप. तो सर्वात मोठा यज्ञ असेल तर तो हा ज्ञानयज्ञ आहे. आणि तो यज्ञ माझ्या वर झालेल्या गुरुकृपेने, ईश्वर कृपेने, शास्त्रकृपेने, माझ्या अंतकरण कृपा सगळ्या एकाच वेळेला फलीभूत झाल्या आणि मला जीवनामध्ये निहाल केलं, कृतकृत्य झालो. इच्छा केली तो पावलो, आता काम नाही झालो पाही रिकामा. काय करायचं, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. अशा प्रकारची स्थिती मला प्राप्त झाली. त्यामुळं असं तुम्हाला तृप्तीचा ढेकर येईल. हे कधी येईल, आत्मानम चेद विजानीयात. जर तुम्हाला अयम अस्मेती पुरुषः, हा ब्रह्मरूप आत्मा मीच आहे असं जर कोणी जाणेल तर काय सांगतात, केम इच्छन कश्य कामाय शरीरम अनुसंजोरेत. तो कोणत्या इच्छेने आणि कोणाच्या तृप्तीसाठी या तीन शरीराच्या पाठीमागं हे नाचकं कुचकं असणारं सप्तधातूचं बनलेलं हे स्थूल शरीर, त्याच्यामध्ये असणारं जे सुखदुःखाचं भोग कर्तृत्व भोक्तृत्वाच्या भ्रमात सापडणारं मन, किंवा ह्या सर्वांचं कारण असणारं कारण शरीर अर्थात अज्ञान. ते अज्ञान स्वयंप्रकाश असा मी आहे. माझ्या सूर्याच्या पुढं कधी अंधार येईल का, तसा माझ्या पुढं अज्ञानरूपी अंधकार कधी येतच नाही. अज्ञान नाही तर अज्ञानाचं कारण कर्तृत्व भोक्तृत्व सुखदुःख हे नाही. आणि त्याचं कार्य असणारं जे काही जन्ममरण हे सुद्धा माझ्या ठिकाणी नाही. त्या परीक्षिती राजाला जेव्हा भागवत ऐकलं आणि तो तक्षक आता येत आहे, राजा सांगतो तक्षक येईल, तुला दंश करील आणि या ठिकाणी तुला आता मरावं लागेल. तो म्हणतो ज्या शरीराला दंश करणार आहे ते शरीरच मी नाही, मी आत्मा आहे. आत्म्यापर्यंत कशाचीच पोहोच नाही. त्यामुळं अशा प्रकारचं जे आत्मज्ञ पुरुष असतात, आपल्याला उडिया बाबांचं चरित्र अनेक वेळा सांगितलं असेल की उडिया बाबांना अखंडानंद स्वामी गुरुस्थानी मानत होते. इतके मोठे अधिकार संपन्न असे संत. आणि वृंदावनला त्यांचा आश्रम होता. त्यांच्या आश्रमाशेजारी दुसरा एक आश्रम होता. तर ते नेहमी अखंड पाठ सांगत असत. आणि त्यांच्याकडं भक्त लोक, आपण म्हणतो वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण, सगळे लोक भारतातून त्यांच्याकडं अनेक विद्वान सगळे भक्त येत असत. तेव्हा शेजारच्या आश्रमातल्या तो जो कोण महंत होता तिथला, त्याला त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण व्हायला लागला. त्यांनी अनेक वेळा त्यांचा द्वेष केला. त्यांनी कधी त्याला प्रत्युत्तर केलं नाही. पण एक दिवस पाठ चालू असताना तो एकदम त्या गेटमध्ये आला आणि तो म्हटला, मोठा शहाणा लागून गेलाय, काय मोठमोठ्या गोष्टी करतो, विद्वान समजतो. त्यांनी काही त्यांच्याकडे पाहिलं नाही. ते पाठ सांगत राहिले. पाठातल्या इतर लोकांच्या हे लक्षात आलं. मग त्यांनी त्यांना सांगितलं की गुरुजी, हा मनुष्य काहीतरी बोलत आहे आपल्या विरुद्ध. ते म्हणे आपला नाही का, आपल्याला नाही बोलत, आपला काही संबंध नाही. मग त्याला आणखी चेव आला, रागा आला त्याला. त्यांनी लगेच गेट सरकावून आतमध्ये आला, तुला बोलतो तुला. तरी हे काय पाहतच राहिले, पाठ सांगतच राहिले. तेव्हा त्यांनी सांगितलं तुला बोलतो. ते लोक म्हणे, बघा ना गुरुजी, आता पर आतमध्ये आला तरी तुम्ही काही प्रतिकार करत नाही. म्हणे त्याची असून त्याची झेप कुठपर्यंत आहे, माझ्या स्थूल देहापर्यंत आहे. मनावर घ्यायचं का नाही एखाद्याचं बोलणं हे आपल्याच मनावर आहे की नाही. तो बोलतोय,
तो काही बोलला, तुला म्हणला तरी मला हे घेतलं पाहिजे ना. ते म्हणे तो आपल्या त्याची झेप आहे ना आपल्या सूक्ष्म शरीरापर्यंत नाही, कारण शरीरापर्यंत नाही, आपल्या आत्म्यापर्यंत तर कशी जाईल, ऐकी नाही. आणि इतकं म्हणताना त्याला इतका गुस्सा आला की त्याच्याजवळ होती तलवार, आणि ती तलवार त्यांनी त्यांच्या डोक्यावर मारली, त्याच्यामध्ये त्यांचा देह गेला. तेव्हा त्यांनी जाताना हे सांगितलं की याला काही शिक्षा करू नका, याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नका. आता हे सगळं कशामुळं सहन केलं? स्थूल देहाला आघात झाला नाही का, सूक्ष्म देहाला सुखदुःख झाले नसतील का लागल्यावर, पण हे सुखदुःख हे सूक्ष्म शरीराचे आहेत. मरण हे स्थूल शरीराचं आहे आणि अज्ञान तर कुठं नाहीच आहे. मी स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध आत्मा आहे असं ज्ञान झालेले जे पुरुष आहे, तर त्या पुरुषाला आहे का या देहाच्या 3 देहाचं काय भान आहे का? कुत्ता जाणे चमडी जाणे. म्हणून ते म्हणतात आत्मान हे कशासाठी चालले? आत्मानम चेद विजानीयात अयम अस्मिती पुरुषा किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. ज्याला कळलं मी आत्मा आहे, त्या पुरुषाला या शरीराच्या पाठीमागे जाऊन या स्थूल शरीराचं अंजन भंजन त्याला सजवावं, त्याची सुखदुःख मानावीत, असं तर भ्रम त्याला कधीच होत नाही. किंवा सुखदुःख जे अंतःकरणात होतात ते अंतःकरण मी नाही आणि माझं नाही असा निश्चय झाल्यामुळं तो आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्य चिर स्थिर अशा स्वरूपाचा राहतो. त्या ठिकाणी त्याला बाह्य जरी लोकदृष्टीनं आपल्याला त्याचा व्यवहार दिसला तरी त्याचा व्यवहार हा स्वप्नतुल्य आहे आणि तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केवळ भासमान होणारा आहे. जागृतीत आलेल्या माणसाला जसं स्वप्नातली सुख आणि दुःख दोघांचे कौतुक काही वाटत नाही, दुःखाचाही विचार नाही आणि सुखाचाही विचार नाही, तसा आपल्या आत्मस्वरूपात स्थिर झालेला हे आत्मस्वरूपाचं ज्ञान आणि विज्ञानाचं स्वरूप ज्याला कळलं, तर असा जो पुरुष आहे त्याला काही जाणण्याचं राहत नाही, काही करण्याचं राहत नाही. याला म्हणतात कृतकृत्यता. आणि अशी जी स्थिती आहे यालाच म्हणतात जीवनमुक्त अवस्था, यालाच म्हणतात स्थितप्रज्ञ स्थिती, यालाच म्हणतात त्रिगुणातीत होणं, यालाच म्हणतात की मुक्ती, जीवनमुक्ती, शरीर असताना प्राप्त होणारी ही मुक्ती आहे. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात उदाराचा मोक्ष होय नोहे आयसा, पतनाची इच्छा काय आवश्यक ना. तर या ठिकाणी आम्हाला उधार मोक्ष नाही, तर या ठिकाणी साक्षात आत्ता याच देहात या डोळ्यांनी आम्हाला नित्यसिद्ध असणारा जो मोक्ष आहे, नित्यसिद्ध असणारा आमचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाची अनुभूती आपण घेण्यासाठी या ठिकाणी भगवान पहिल्यांदा सांगतात की अशा प्रकारचं तुला ज्ञान प्राप्त होईल. तर हे जे ज्ञान म्हणजे काय, या ठिकाणी ज्ञान म्हणजे वृत्तीज्ञान सांगितलं नाही, तर आपल्या स्वरूपभूत असणारे ज्ञान. त्या ठिकाणी हे वृत्तीज्ञान फक्त अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठीच आहे. अज्ञान एकदा निवृत्त झाल्यानंतर त्या वृत्तीज्ञानाला जपून ठेवण्याची गरजच नसते. मुकदम दिवसभर सगळ्या मजुराकडून कामं करून घेतो आणि संध्याकाळी त्यांना सुट्टी केल्यावर तो राहतो का? तोही निघून जातो. तर त्या ठिकाणी हे वृत्तीज्ञान तसं अज्ञानाला घालून स्वतःही निवृत्त होतं. त्याला वेदांतामध्ये वृत्ती कशी आहे? स्वपर विरोधिनी असं मानलेले आहे. आणि अशा वेळेला जे आपलं स्वरूप राहतं ना त्याला ज्ञान म्हणतात. आणि ह्या ज्ञानात सांगा बरं काय कर्तव्य राहतं का? ह्याच्यामध्ये ज्ञातव्य राहतं का? काही प्राप्तव्य राहतं का? याच्यामध्ये काही राहत नाही. त्याला खरं ज्ञान म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी ह्या द्वैताचा कुठल्याही प्रकारचा द्वैत आणि द्वैताचं कारण अज्ञान यांचा संबंधच नाही, अशा स्वरूपात आपल्या स्थिर होणं हे खरं काय आहे, याला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे आपल्या मनाला झालेलं, बुद्धीला झालेलं ज्ञान नाही. या ठिकाणी बुद्धीचा जो निश्चय होतो, पण निश्चय करणारी जी बुद्धी आहे त्याच्यावरून मी पुन्हा आत्मा काय राहतो? वेगळाच राहतो. तो त्याच्या बुद्धीचा आणि बुद्धीच्या धर्माचा, अज्ञानाचा आणि अज्ञान कार्याचा त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध राहत नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे ती स्थिती ज्ञान आहे आणि ते तुला मी सांगणार आहे. नाम तुला तुझ्या मूळ स्वरूपामध्ये स्थिर करणार आहे याच्यामुळं. आणि विज्ञान का सांगेल? ते मूळ स्वरूपात स्थिर होण्यासाठी हे विज्ञानच अडथळा करतं. हे संसार जो दिसतो तोच अडथळा करतो. त्याचं स्वरूप एकदा कळलं तुला की हा फक्त भासमान आहे, त्याला काय म्हणतो आपण? प्रतिती मात्र बाध योग्य अशा प्रकारचा आहे हा संसार. जसा अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तो होय बाधक. जर आपल्याला हा संसार दिसल्याने बिघडलं नाही, ती तुमच्या जीवनात संकट आल्याने बिघडलं नाही, सगळं बिघडलं आहे कशामुळं? ती सत्य आहे असं मानल्यामुळं. तर त्याच्याविषयीची सत्यत्व बुद्धी तुझी पूर्णपणे निरस्त होईल. अशा प्रकारचा मी तुला उपदेश करणार आहे असं सांगत असताना माऊलींच्या 1-2 वया राहिल्या त्या आपण नंतर घेऊ. आता आहे ना